ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಈಗ ನಾನು ಸೌಂದರ್ಯ ಲಹರಿಯ 4ನೇ ಭಾಗವನ್ನು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. 31ನೇ ಶ್ಲೋಕದಿಂದ 40ನೇ ಶ್ಲೋಕದವರೆಗೂ ನಾನು ಈಗಾಗಲೇ 10 ಭಾಗಗಳಾಗಿ ವಿಂಗಡಿಸಿ ಸೌಂದರ್ಯ ಲಹರಿಯನ್ನು 10 ರಾಗಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಿದ್ದೇನೆ. ಈಗ ಇದು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸ್ತಾ ಇರೋದು 10 ಭಾಗಗಳು ಒಂದೇ ರಾಗದಲ್ಲಿರುತ್ತೆ. ಕಲಿಯಲು ಆಸಕ್ತಿ ಇರುವವರು ಸುಲಭವಾಗಿ ಕಲಿತ್ಕೊಳ್ಬೋದು. ಕೇಳಿ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಹಾಡಿ ಕಲಿತ್ಕೊಳ್ಬೋದು. ಚತುಷ್ಷಷ್ಟ್ಯಾ ತಂತ್ರೈಃ ಸಕಲಮತಿಸಂದಾಯ ಭುವನಂ ಸ್ಥಿತಸ್ತತ್ತತ್ಸಿದ್ಧಿಃ ಪ್ರಸವ ಪರತಂತ್ರೈ ಪಶುಪತಿಃ ಪುನಸ್ತ್ವನ್ನಿರ್ಬಂಧಾತ್ ಅಖಿಲ ಪುರುಷಾರ್ಥೈಕ ಘಟನಾ ಸ್ವತಂತ್ರಂ ತೇ ತಂತ್ರಂ ಕ್ಷತಿತಲಮವಾತೀತರದಿದಂ ಶಿವಃ ಶಕ್ತಿ ಕಾಮಃ ಕ್ಷಿತಿರಥರವಿಶೀತಕಿರಣಃ ಸ್ಮರೋಹಂ ಸಶಕ್ರಃ ತದನು ಚ ಪರಾಮಾರಹರಯಃ ಅಮೇಹೃಲ್ಲೇಖಾಭಿः श्रीसुभिरवसानेषु घटिता भजन्ते वर्णास्ते तव जननि नामावयवताम् स्मरं योनिं लक्ष्मीं त्रितयमिदमादौ तव मनः निधायैके नित्ये निरवधि महाभोगरसिकः भजन्ति त्वां चिन्तामणि गुणनिबद्धाक्षवलयः शिवाग्नौ जुह्वन्तः सुरभिघृतधाराहुतिशतैः शरीरं त्वं शम्भोः शशिमिहिरवक्षोरुहयुगं तवात्मानं मन्मे भगवति नवात्मानमनघम् अतशेषशेषी अयमुभयसाधारणतया स्थितः सम्बन्धो वां समरसपरानन्दपरयोः मनस्त्वं व्योमत्वं मरुदसि मरुत्सारथिरसि त्वमापस्त्वं भूमि त्वयि परिणतायां न हि परं त्वमेव स्वात्मानं परिणमयितुं विश्ववपुषा चिदानन्दाकारं शिवयुवति भावेन बिभृशे तवाज्ञाचक्रस्थं तपनशशिकोटिद्युतिधरं परं शम्भुं वन्दे परिमिलितपार्श्वं परचिता यमाराध्यन् भक्त्या रविशशिशुचि नाम विषये निरालोके लोके निवसति हि भालोकभुवने विशुद्धौ ते शुद्धः स्फटिकविशदं व्योमजनकं शिवं सेवे देवीम् अपि शिवसमानौ व्यवसितां ययो कान्त्यायान्त्याः शशिकिरणसारूप्य शरणे विधून्तार्तध्वान्ता विलसति चकोरीव जगति समुन्मीलत्संवित् कमलमकरन्दैकरसिकं भजेऽहं सद्वन्द्वं किमपि महतां मानसचरं यदालापादष्टा दशगुणितविद्या परिणतिः
यदा दत्ते दोषाद् गुणमखिलमध्यर्पयैव तव स्वाधिष्ठाने हुतवयमधिष्ठाय निरतं तमीडे संवर्तं जननि महतीं तां च समयां यदा लोके लोकान् दहति महती क्रोधकलिते दयार्द्याया दृष्टिः शिशिरमुपचारं रचयति तटित्वं तं शक्त्या तिमिरपरिपन्थिः स्फुरणया स्फुरन्नानारत्ना आभरणपरिणद्धेन्द्रधनुषं तव श्यामं मेघं कमपि मणिपूरैकशरणं निषेवे वर्षन्तं हरमिहिरतप्तं त्रिभुवनम्. ಧನ್ಯವಾದಗಳು.